आज गुरुपौर्णिमा. ज्यावेळेस काल मला कॉल आला की आपल्याला आज इथं थांबायचंच आहे. खरं तर तुम्हाला न्याय देता देता कितीतरी विद्यार्थ्यावरती अन्याय होऊन जातो. मग नाशिक असेल, पुणे असेल, बाकीच्या ब्रँच असतील. पण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे एक कारण असतं आणि ती घटना घडत असताना त्यातून आपल्याला प्रत्येक वेळेस सावकाशपणे, किती मोठी घटना असेल, घडत असताना त्या घटनेमागचं ते कारण, आणि आपल्याला असं वाटतं की ती घटना घडताना माझ्यावर खूप दुःखाचा डोंगर कोसळतोय, माझ्यासोबत खूप वाईट घडलं, मी काय पाप केलं की माझ्यासोबत असं असं घडत चाललेलं आहे. जसे विद्यार्थी आलेत, समजा पहिल्या दिवशी असेल, आपण एनडीएचे विद्यार्थी असतील किंवा शाळेचे, एक आठवण करा की पहिले 4-5 दिवस कसे रडत रडत गेले. काय काय वाटत होतं की मी काय पाप केलं की मला इथं आणून टाकलंय. अशी कोणती गरज होती माझ्या आईवडिलांना की मला इथं डांबून ठेवायचं होतं. आणि मग ते रडण्यातले 4-5 दिवस, त्याच्यामध्ये कोणीतरी येतं, कोणीतरी समजवतं, परत रडतोय, परत त्या ठिकाणी सावरतोय. ही एकच घटना नाही, आयुष्यात इथून पुढे अजून असंख्य घटना तुमच्या आयुष्यात घडतील. त्या प्रत्येक घटनेमध्ये आपल्याला सावरणारा कोणी कोणी भेटत असतो. कदाचित खूप मोठ्या वेदना होऊन जातात आणि नंतर असं आपल्याला वाटतं की आपण आता बाहेर पडलो. आपल्याला कळतही नाही की आपल्याला बाहेर कोणी पाडलं, त्या परिस्थितीतून सुखद बाहेर कोणी काढलं. तर त्या ठिकाणी कोणीतरी असतं, ते आपल्याला कळतही नाही. या सर्व जीवन प्रवासामध्ये साथ देणारे हे सगळे कोण असतात, तर ते आपले गुरु असतात. मग कदाचित आपण त्यांना काहींना नावाने ओळखतो, काहींना ओळखत सुद्धा नाही. काही जण आपल्याला अज्ञातात मदत करून जातात. ती एक छुपी शक्ती असते, ते पण आपले गुरु असतात. बघा, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील पहिला गुरु जर कोणी असेल तर त्यांची आई आहे. खरं तर एक व्यक्तिमत्व घडताना महाराष्ट्राला नाही, जगाला त्या ठिकाणी असं व्यक्तिमत्व मिळताना त्यांनी गुरु त्या ठिकाणी मानलेलेच आहेत. आणि गुरुशिवाय कोणी मोठं होत नाही, याचं मूर्तिमंत उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्यांची आई, ज्या आईने स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवलं की हे स्वराज्य असतं, हे आपल्याला मिळवायचं आहे, या पद्धतीने आपल्याला मोठं व्हावं लागेल, काहीतरी कर्तृत्व करावं लागेल, आणि त्या स्वप्नाचा पिछा करत छत्रपती शिवाजी महाराज घडले. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याही आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनात जर कोणी महत्त्वाचा गुरु असेल ते तुमची आई आणि वडील आहेत. त्यांना आयुष्यात कधीच विसरू नका. एका एका क्षणाला आठवण करा की त्यांनी तुमच्याकडून काय स्वप्न बघितलेले आहेत, काय स्वप्न ते बघत असतील. बघा, एक आपण 2 गोष्टी समोर ठेवू. शिवाजी महाराज, त्यांच्या आईचं स्वप्न होतं की त्यांनी स्वराज्य घडवलं पाहिजे आणि त्यांच्या मुलाचं नाव महाराष्ट्रात नाही तर सगळीकडे त्या ठिकाणी राजाच्या रूपाने एक मूर्तिमंत उदाहरण घडलं पाहिजे, ही अपेक्षा त्या आईची होती. ती त्या शिष्याने मानली. गुरुला आपल्याला त्या ठिकाणी हे करून दाखवायचं आहे, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी स्वराज्य घडवलं. आता तुमच्या आईवडिलांच्या काहीतरी स्वप्न आहे, कोणती तरी एक अपेक्षा आहे, ती तुमच्याकडे बघतायत. त्या नजरेने कदाचित फ्युचरमध्ये, भविष्यात त्या पदापर्यंत तुम्हाला त्यांना बघायचं आहे. मोठेच पद मिळवा असं नसतं. जगात तुम्ही जेही कराल, छोट्यातलं छोटं करा, पण ते एवढ्या उत्तम दर्जाचं पाहिजे की आपल्याला त्या ठिकाणी मान सन्मान आणि जगामध्ये आपली ओळख निर्माण झाली पाहिजे. कुठलंच काम छोटं नाही, कुठलंच काम मोठं नाही, कुठलीच नोकरी मोठी नाही, कुठलीच नोकरी छोटी नाही, पण आपण उत्तमातलं उत्तम झालं पाहिजे. हे या गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला सांगेन. एक उदाहरण झालं,
आज आपल्याला आपल्या आईवडिलांना हे सांगावं लागेल की आज गुरुपौर्णिमा आहे, मी तुमचे नक्कीच स्वप्न पूर्ण करेन, मी तुमचे नक्कीच स्वप्न पूर्ण करणार. आणि हा विश्वास जर तुम्ही त्यांना आज देऊ इच्छित असाल आणि दिला तर मला वाटतं प्रत्येक संकटावरती तुम्हाला मात करणारे प्रत्येक रूपामध्ये त्या ठिकाणी गुरु भेटत चालतील. इथे असणारा प्रत्येक शिक्षक असेल, झाडू मारणारा कामगार असेल, त्या ठिकाणी तुमची अभ्यासिका साफ करणारा तो कर्मचारी असेल, तो पण आपला गुरुच आहे. कारण आपण ते जर नसेल तर आपण कोणीच नाही आहे. विचार करा, आपली दररोजची रूमच जर कोणी साफच नाही केली तर तुम्ही त्या हॉस्टेलमध्ये थांबाल का? तर बिलकुल थांबूच शकत नाही. हे प्रत्येक जण आपल्याला काही ना काही देत असतात, ते घ्यायचं काम आपलं असतं. आणि सगळ्यात मोठा कोण बनतं माहिती आहे? ज्याच्यामध्ये घेण्याची ताकद असते. कोणालाच त्या ठिकाणी तो असं टाळत नाही. आज भारतामध्ये परिस्थिती अशी आहे, फक्त 15% 20% लोक मोठे बनत चालले, बाकीचे संपत चाललेत. कारण त्यांचा अहंकार आहे, त्यांना गुरु वगैरे काही ती भावना पण नसेल आणि काहीच नसेल. दुसरं एक उदाहरण तुम्हाला देईल. पहिलं, तुम्ही आईवडिलांना मानता, किती मानता हे जर मानायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. त्यानंतर दुसरं उदाहरण तुम्हाला देईल. असंच भारतामध्ये एक नाव महान मानलं जातं आणि भारतातच नाही जगामध्ये त्या ठिकाणी नावाची ओळख होते, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांनी आपल्या पुस्तकाला आपला गुरु मानलेला आहे. आपलं खरं कर्म काय तर अभ्यास. जेवढं वाचन तुमचं असेल, जेवढा अभ्यास असेल, जेवढं त्या पुस्तकातून तुम्ही घ्या, याच्यासारखा दुसरा गुरु नाही. मी म्हणणार नाही गुरु प्रत्येक रूपामध्ये त्याची तुलना होऊच शकत नाही, पण त्या महान व्यक्तिमत्वाकडून हे शिकायला पाहिजे की आपलं खरं जर आता काही घेण्यासारखं असेल कोणत्या गुरुकडून, त्यात आपले बुक्स, त्यातून जेवढं घेता येईल तेवढं घेत चला. हा एक अथांग सागर आहे. तुम्ही किती जरी घ्याल तर कमीच पडेल, कारण ते कधी संपणारा नाही आहे. वाचन हे तुम्हाला जगाच्या पातळीवरती कदाचित नोकरी नाही देऊ शकलं, पण तुम्ही एवढे स्ट्रॉंग बनून इथून बाहेर पडाल की तुम्हाला हरवणारं जगात कोणीही नसेल. मला माहिती आहे की आमच्या मनामध्ये नेहमीच एक खेद असतो की हजारो विद्यार्थी माझ्याकडे येतात, मग असं उदाहरण धरू 100 विद्यार्थी आले, त्यातले 60 जण त्या ठिकाणी नोकरीला लागतातही, चांगल्या पदापर्यंत पोहोचतात, त्या 40चं काय? हा प्रश्न मला गुरुपौर्णिमेला नेहमीच पडतो की आज मला 60 जणांचे SMS येत आहेत, जो लागला तो SMS करतो, चांगल्या पद्धतीने बोलतो, कितीतरी फोन येतात, पण जो इथून घडून नाही गेला, कदाचित त्याच्या काही थांबण्याचा मूड नसेल किंवा वेगवेगळे कारणं असतील, त्याचं काय? हा प्रश्न नेहमी पडतो. आणि त्याचा मनाला एक खंत देखील असते की आपण सर्व काही करू शकलो नाही. पण असं नसतं. या पृथ्वी तलावरती आपल्याला मान देता आला पाहिजे, आपल्याला मान घेता आला पाहिजे. तुम्ही जेवढे खोलात झाल्या गुरुपौर्णिमेनिमित्त तेवढं तुम्हाला खूप काही भेटण्यासारखं आहे. कारण हा सण कोणत्या जातीचा नाही आहे, कोणत्या धर्माचा नाही आहे, असा कोणता हिंदू आहे, मुस्लिम आहे, शीख आहे, ख्रिश्चन आहे, प्रत्येकाला गुरुची गरज आहे. म्हणजे किती जरी मोठा झाला आणि जगाच्या पातळीवर त्याचं नाव झालं तरी त्याला गुरुची गरज आहे. आज माझं संपलं का? मला तर प्रत्येक क्षणाला गुरुची गरज पडते. पुढे काय चुकतंय, कुठे काय करायचंय. आणि मी असा माणूस आहे की मला शिकायला आवडतं. कदाचित माझा एखादा विद्यार्थी येऊन जरी भेटला आणि तो सांगितलं सर इथं इथं हे चुकतंय आपल्याकडून, तर मला आवडेल. कारण काय? माझी शिकण्याची वृत्ती आहे आणि मी जेवढं शिकेल त्यातून मला पुढे जायला त्या ठिकाणी प्रेरणा मिळते. आज गुरुपौर्णिमा आहे. मी एक थोडक्यात एक संदेश तुम्हाला देईल की आज नक्की तुमच्या आईवडिलांना एक कॉल करा आणि त्यांना सांगा की तुमचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मी इथली पायरी त्या ठिकाणी आता उतरणार नाही, बाहेर येणार नाही. स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार. कदाचित कालावधी काही लागेल, माहीत नाही आहे. कोणाला 5 वर्ष लागणार आहे, कोणाला 7. तुमच्या वयावरती डिपेंड असतं. इंडियाचे मुलं असतात त्यांना 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, टाईम नाही माहीत. सक्सेसचा कुठलाही टायमिंग नसतो, तो आपल्या मेहनतीवरती डिपेंड करतो. आपण जेवढं झोकून देतो ना त्यातून काही काहीतरी उगवतंच आणि ते उगवलेलं एवढं मोठं असतं की आयुष्यात आपल्याला ती शिदोरी कामाला येते.
कुसुमाग्रजांची एक कविता खूप छान आहे, मला आजही आठवते आणि कदाचित तुम्ही ती ऐकली असेल। एक पुस्तकात कविता होती कणा नावाची, किती जणांना आठवते? कारण तुमच्या टायमिंगला होती की नव्हती मला माहित नाही, कदाचित या मुलांना नव्हते, मी लावेल बोर्डवरती, तुम्ही वाचून घ्या। ती कविता अशी होती, ओळखतात का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी। मला पूर्ण कविता येणार नाही, मी त्याच्यातले मतितार्थ फक्त 2-3 कडवे सांगेल तुम्हाला। क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, म्हणजे एक शिष्य आहे, तो त्या गुरुकडे येतो, कपडे पूर्ण भरलेले आहेत, चिखलाने त्या ठिकाणी पूर्ण शरीर अस्ताव्यस्त झालेलं आहे, येतोय बसतोय आणि म्हणतोय की सर तुम्ही मला ओळखलत का? आणि नंतरची कडवा असा आहे, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली गर्द्यात राहून। होते नव्हते सगळे गेले डोळ्यामध्ये अश्रू फक्त उरले। ती पूर्ण कविता मला म्हणता येणार नाही, आता लक्ष द्या, त्या कवितेचा मतितार्थ तुम्हाला सांगतो। तो शिष्य म्हणतोय माझ्या घरामध्ये गंगामाई पाहुणी आली म्हणजे पुराचं पाणी आलंय, होतं नव्हतं पूर्ण वाहून गेलं, काही वाचलेला नाहीये आणि कारभारणीला घेऊन संगे साता लढतो आहे, पाणी आता काढतो आहे। आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने तो संवाद आहे आणि मग ते गुरु त्याच्याकडे बघतात, त्यांच्या खिशात हात जातो काहीतरी मदत करण्यासाठी, तेव्हा तो म्हटलेलं वाक्य महत्वाचं आहे, पैसे नको सर मला जरा एकटापणा वाटला, पाठीवरती थाप देऊनी फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा। आणि त्या कवितेचा अर्थ जेव्हा त्याला गुरु मदत करायला जातो की पैसे वगैरे देईल, याचं सगळं संपलंय, संसार मोडलाय, काहीतरी मदत करू, तेव्हा म्हणतो मला काही नको आहे, मला फक्त तुमची काय पाहिजे, थाप पाहिजे, तुम्ही फक्त म्हणा मला लढ, मी लढून घेईन। आणि ही परिस्थिती आज प्रत्येक विद्यार्थ्याची झाली आहे, यांच्याकडे सगळं काही अपाट आहे, पण त्यांच्या मनामध्ये जिद्द राहिली नाही। ती जिद्द एकदा निर्माण करा, तुम्हाला फक्त लढ म्हणायची गरज आहे, तुम्ही काहीही करू शकतात। काही काही विद्यार्थ्याला वाटतं की मला इंग्लिशच येत नाही, मला गणितच येत नाही, मला हेच प्रॉब्लेम नाही, ही जगामध्ये काही लिहिलेलं नाही। तुम्ही स्ट्रॉंग राहा, तुम्हाला प्रत्येक पावली गुरु भेटणार, तो तुम्हाला दिसेल नाही दिसेल, कोणी कोणत्या रूपात भेटेल, आपल्याला ज्या ज्या रूपात ते भेटतात, काही जण आपल्या स्मरणात राहतात, काही जण आपल्याला आठवतही नाही। आता मला एवढं मोठं करताना घडवताना एकच जण कारणीभूत असेल का? असूच शकत नाही, हजारो लोक भेटले, प्रत्येकाच्या कदाचित माझ्याकडे तर नावाची डायरी पण नाही, मी बुक जरी लिहिलं तरी सगळ्यांना न्याय देऊ शकेल का? नाही देऊ शकत, कारण प्रत्येकाचा वाटा आहे त्याच्यामध्ये। पण तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक जणाला जपत चला, प्रत्येक क्षण नवीन होऊन देणे जागा। कदाचित कुठे तुम्हाला खूप बोर वाटेल आणि हे वय असं आहे विद्यार्थ्याचं, आणि या जगातल्या तुमच्या व्यतिरिक्तच्या बाकीच्या शाळेमध्ये तुम्ही जा, अशी परिस्थिती विद्यार्थ्याकडे पावल्या जात नाही, एवढा लयाला गेलेले विद्यार्थी बघायला मिळतात। परिस्थिती अशी आहे, आईवडिलांना प्रश्न पडलाय की याला बदलायचं कसं। मी तर कधी कधी हसत म्हणतो, आमची चर्चा चालूच असते नेहमी की कधी कधी 2 ते 3 लाख रुपये निसते विद्यार्थी बदलाव म्हणून आम्हाला फुकट देऊन जातात का? कारण परिस्थिती अशी झाली की घरी सांभाळणं मुश्किल झालंय। आज खऱ्या गुरूंची तुम्हाला गरज आहे आणि मी माझ्या शिक्षकांना सांगेल, तुमच्याकडे जे जे आहे ना ते एवढं भरभरून द्या की जर तुमचं नाव जरी घेतलं तर तिकडून असा जोश आला पाहिजे, त्या शब्दामध्ये तुमचं नाव निघलं पाहिजे। कदाचित आपल्याकडे आपण किती कमवलेला काही अर्थ नाही, आज जेवढा माझा फोन वाजतो ना त्याच्यावरून मला माझ्या जीवनामध्ये मी काय कमवण्याची किंमत कळते। कदाचित या बिल्डिंगा, या गाड्या गुड्या यांनी ती किंमत कळूच शकत नाही, पण आज रात्रीपासून चालू होऊन जातं, एवढे SMS येतात
की त्याची गिनती नसते आणि ते खरं मी कमवलेलं आनंद आणि सुख आहे. जेव्हा तुमचे हे विद्यार्थी बनते तेव्हा प्रत्येक जण, आणि मला तर वाटतं शाळेच्या बाबतीमध्ये आम्हाला सगळे अधिकाऱ्यांचेच त्या ठिकाणी SMS राहतील काही वर्षामध्ये, कारण तुम्ही त्या वयामध्ये इकडे आलेले आहात. जपून राहा, चांगली कृती करा आणि नक्कीच पुढे चाल. मी तुम्हाला अजून एक गुरुबद्दलचं एक वैशिष्ट्य सांगून देतो. गुरु सगळं काहीच करत नसतो, तुम्हाला फक्त धीर देत असतो. महाभारतामध्ये गोकुळ कोणाची नगरी आहे? कृष्णाची. ही नगरी इंद्रदेव कोपला होता, भयान पाऊस पडायला लागला, ही नगरी सगळी वाहून जाणार होती. सगळीकडे आकार होता आणि सगळे चिंतित होते की आता सगळं काही संपलंय, गोकुळ नगरी संपली आहे. त्यावेळेस सगळे लोक भयभीत झाले आणि कृष्णाकडे आले. कृष्ण बासरी वाजत बसलेला होता. सगळे जाऊन तिथं विनंती करायला लागले की तुम्ही आता आम्हाला वाचवा. तेव्हा कृष्णाने बासरी बाजूला ठेवली आणि सांगितलं की या सगळ्यावरती आता एकच उपाय आहे की आपल्याला आता इंद्रदेव त्या ठिकाणी कोसळतोय, एकच उपाय की आपल्याला आता गोवर्धन पर्वत उचलावा लागेल. गोवर्धन पर्वत म्हणजे काय? मोठा भयान असा पर्वत. तो उचलला म्हणजे पाऊस आपल्याकडे येणार नाही, तो बाजूला चाललेला आहे. सगळ्यांना प्रश्न होता की आता उचलायचा कसा. सगळ्यांना कृष्णाने सांगून दिलं तुम्ही सगळे त्या काठ्या घेऊन या. आपण सगळेजण काठ्याने काय करायचा? गोवर्धन उचलायचा. सगळेजण तयारीला लागले. आता खरंच गोवर्धन उचलताना सगळी गोकुळ नगरी गेली. प्रत्येकाने काठ्याने उचलण्याचा प्रयत्न केला आणि कृष्णाने फक्त बोट लावलं आणि गोवर्धन उचलला. फक्त कृष्णाच्या एका बोटाने गोवर्धन उचलला का? तर मी म्हणतो नाही. तो फक्त गुरुचा काय होता? मंत्र होता की तुम्ही उचलू शकतात. त्यांनी त्यांना तिला दिलेली हिंमत होती आणि त्या सगळ्या गोकुळच्या नगरवाशांनी तो गोवर्धन उचललेला होता. ती इम्पॉसिबल गोष्ट, शक्य नसणारी गोष्ट शक्य झाली फक्त त्या गुरुच्या एका शब्दामुळे की तुम्ही करू शकतात. आणि त्यांनी फक्त त्यांना धीर दिला होता. आजकालच्या शिक्षकांना काही करायचं नाही. हे सगळे विद्यार्थी एवढे हुशार आहेत, माझ्यापेक्षा हुशार आहेत. फक्त यांना हिंमत द्यायची गरज आहे. आणि ते तुम्ही जर केलं तर मला वाटतं जगात तुम्हाला रोखणारा कोणी नाही. पुढच्या 10-15 वर्षाची तुम्ही खरे हिऱ्या. फक्त स्वतःला ओळखा. आजकालची मुलं प्रॉब्लेम काय करतायत? स्वतःला एवढं नेऊन काढणं माझ्याकडून होतच नाही. हार मानतात आणि हार मानलं की मग कधीच काही भेटत नाही. मी नेहमी एक छान उदाहरण देतो बघा. 2 मिनिटं आहेत का तुमच्याकडे अजून? बोलू ना. मी नेहमी एक उदाहरण देतो. आजकालच्या मुलांचा प्रॉब्लेम काय झालेला आहे कदाचित तुम्हाला सांगितलं नसेल, पण मी प्रत्येक व्याख्यानात महाराष्ट्रभर गेल्यानंतर एकदा तरी उदाहरण दिलेलं आहे. आजकालच्या मुलांचा प्रॉब्लेम काय झालेला आहे? ते मनातून खचलेले आहेत आणि खचलेल्याला कोणीही जिंकू शकत नाही. प्रॉब्लेम काय? जो मनाने जिंकलेला आहे त्याला हरवणं शक्यच नाही. आता मला जर हरवण्याचा प्रयत्न केला, कितीही केला, करत नाही असं आहे का? करतात. हजारो प्रयत्न होतात. मी जर मनातून हारत नाही तर मला कोणी हरवू शकत नाही. कॉम्पिटिशनच नाही, तो प्रश्नच येणार नाही. कारण मी मनाने पूर्णपणे ताकदीने जिंकलेला असतो. मला माहिती आहे किती मोठं संकट आलं ते घ्यायचं आणि त्याला त्या टिकून बाहेर पडायचं. आजकालच्या मुलांचा प्रॉब्लेम असा आहे, ते मनाने खच्चीकरण करून बसले. माझ्याकडून होणारच नाही, कुठे लागणार आहे, कुठे शक्य आहे का? एवढा मोठा पेपर असतो का 900 मार्काचा? अरे 900 मार्काचे देणारे दुसरी पण मुलंच आहेत ना. ते काय आभाळातून पडलेत का? बरं, 100 मुलं येतात, त्यातले 60 नोकऱ्याला घेतात. हे आभाळातून आलेत का? हे तुमच्यातलेच होते. प्रत्येकामध्ये कला आहे, फक्त त्या कलेनं बाहेर नाही काढलं म्हणून प्रॉब्लेम झाला. मी नेहमी एक उदाहरण देतो बघा. तुम्हाला पटलं तर घ्या. आपल्याकडे सगळ्यांकडे ताकद आहे, सगळं काही, बुद्धी आहे, अक्कल आहे, सगळं आहे. आपण चुका काय करतो माहिती का? सुरुवातच हारण्यापासून करतो.
ते कसं मी सांगितलं. मग तुम्ही सगळे देवाला मानतात ना? हां, कोणी बुद्धाला मानत असेल, कोणी श्रीकृष्णाला मानत असेल, कोणी शंकराला मानत असेल, कोणी कशाला मानत असेल, कोणी कशाला मानत असेल. प्रत्येकाचे देव वेगवेगळे. पण ही सगळी सृष्टी चालवणारा देव एकच, कोणत्याही रूपाने तुम्ही जे मानाल ते. आता मला सांगा, आपण सगळेजण देवाला काही काही मागतोच की नाही? आता माझ्याकडे 10वीचे विद्यार्थी येतात, सर CBSEचं कसं होईल? म्हणजे ते मागत असतील CBSE चांगले टक्के पडू दे. तुम्ही म्हणत असाल माझं वर्ष चांगलं जाऊ दे. कोणाला काय पाहिजे, कोणाला गाडी पाहिजे, कोणाला बंगला पाहिजे, सगळे देवालाच मागत राहतात. माझी 4 वर्षात गाडी होऊ दे, मागतात की नाही? आता ह्या जगात एवढ्या भाषा बोलणारे लोक आहेत. कोणी आयराणी बोलतो, कोणी मराठी, कोणी गुजराती. देवाला हे सगळ्यांच्या भाषा कळतात का? मग एवढ्या जर भाषांच्या सगळ्यांच्या स्वप्न पूर्ण करायचे, देवाला किती ते बसवावं लागतील? भाषामध्ये बदलून सांग, यांनी काय मागितलं देऊन टाक, यांनी काय मागितलं देऊन. शक्य आहे का? देव काय करतो माझ्या भाषेत माहिती आहे तुम्हाला? देवाचं एकच काम आहे, तुम्ही काही मागा, देव म्हणतो तथास्तु, देऊन टाकतो तुम्हाला. आता आपला प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? आपला प्रॉब्लेमच असा आहे की इथं आलो का दुसऱ्या दिवशी विद्यार्थी म्हणतो माझं इथं मनच लागणार नाही, जमणारच नाही 2 वर्ष राहणं. देव म्हणतो तथास्तु, जाय घरी मर तसाच. प्रॉब्लेम हा. काही जण येतात इंडियाला, सर गणितात ना 10च्या वरती जातच नाही स्कोर. देव म्हणतो तथास्तु, जाणारच नाही, पैसे तिथंच. आपण मागतोच असं आहे की निगेटिव्ह असतात. सर एक जण काही दिवसापूर्वी भेटला, सर CBSE जर राहिलो ना 60% वर जात नाही. देव म्हणतो तथास्तु, 60च राहणार आहे, आता वाढत नाही. मागण्याची कला चुकत चालली. विद्यार्थी निगेटिव्ह आहे. जर आज आत्मविश्वास आल्या जर त्या विद्यार्थ्याचा असला, तो म्हटला मी NDA काढीलच, तर देव काय म्हणेल? तथास्तु, तूच काढणार, कोणी काढूच शकत नाही. एखादा म्हटला मीच त्या ठिकाणी तहसीलदार बनणार, तर देव काय म्हणेल? तथा. त्याचं कामच ते, तो देऊन टाकतो प्रत्येकाला. पण आपण मागताना निगेटिव्ह मागतो, मग देव तो तथास्तु करून टाकतो. तुमच्यावरती किती पॉझिटिव्ह तथास्तु होतात हे तुमच्या हातात आहे. तुम्ही का नाही म्हणू शकत मी मोठ्यापणी कलेक्टरच बनणार? मग देव काय म्हणेल? तथास्तु, तूच कलेक्टर बनणार. आणि मग तशा पद्धतीने वेव तयार होतात. तुम्ही वर्षभर तसे राहतात कलेक्टर सारखे, मग ऑटोमॅटिकली कलेक्टर बनण्याचे स्वप्न तुमचे पाठलाग करतात आणि ते पूर्ण होतात. मी लहानपणी जर म्हटलं असतो मी काहीच बनणार नाही, तर देव काय म्हटलं असता? तथास्तु. आपण भेटला असतो का? नाही. पण माझी पहिल्यापासूनची स्वप्न वेगळे आहे. नेहमी पॉझिटिव्ह राहणं, नेहमी मोठे मोठे विचार करणं. कधी माहीत नसतं की पुढे काय होईल, हा विचार पण नसतो. कधी कधी खिशात 1 रुपया असतो आणि मी काम लाखाचं करून जातो, पण ते बरोबर मॅच होतं. तुम्हाला माहिती असेल तुमच्या शाळेमध्येच आपण किती रुपयाचा लॉस काढला असेल मागच्या वर्षी? कितीतरी पटीने. ह्या वर्षी खातोय. पण मला माहिती त्याची वेव चांगले जर असतील, आपण जर या विद्यार्थ्यांना चांगलं घडवलं, तर पुढे इथे जागा पण पुरणार नाही, लोक लाईनीत थांबतील. ही पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्यामध्ये आली पाहिजे आणि तुम्ही नक्की तो प्रयत्न करा. आजपासून मोठे स्वप्न बघा. प्रत्येक क्षणाला तुम्हाला गुरु तुमचे साथ देणार. ते गुरु कोणी असू शकतात, ते वेगवेगळ्या रूपात तुमच्या समोर येतील. कोणी मारण्याच्या रूपात येईल, कोणीतरी जाऊन तुम्हाला पनिशमेंट करेल, पण तो पण गुरु असतो. कारण त्याला पण तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं त्याच्यातून. कोणी कोणाचं दुश्मन नाही आहे. एखादा स्पोर्टचा टीचर येतो, रागवतो, भरपूर काही करून जातो, 2-3 शिवाय आपल्या दिवसात डोक्यात दिवस भरतो असतो. आज जर मला विचारलं तुमच्या आयुष्यात तुमच्या स्मरणात राहिलेली गुरु कोण कोण, तर मी म्हणेल मला ज्यांनी ज्यांनी रोखलं, ज्यांनी माझं खराब करण्याचं काम केलं, तेच माझे खरे गुरु. कारण त्यांच्यामुळे तर मी मोठा झालो ना. त्यांनी माझा खराब करण्याचा प्रयत्न नसता केला, मला पनिशमेंट नसत्या दिल्या, मी सुधारला असतो का? मी तोच असतो मग तो बाकीचा पडलेला. पण खरे तुम्हाला ते आता वाईट वाटतात, भविष्यात ते चांगले वाटतात. म्हणून प्रत्येकाला त्या ठिकाणी काही काही शिका. आणि आज नक्कीच हा प्रयत्न करा. खूप चांगला दिवस आहे.
प्रत्येक मित्र पण गुरु असू शकतो, मैत्रीण गुरु असू शकते, आई वडील भाऊ बहीण प्रत्येक जण काही काही शिकवतो, पण चांगलं शिकता आलं पाहिजे. आणि नक्कीच त्याचा वापर तुम्ही कराल आणि आयुष्यात पुढे जाल. मोठे मोठे स्वप्न बघा आणि आपल्यावरती सगळे तथास्तु कसे झाले पाहिजेत, पॉझिटिव्ह झाले पाहिजेत. कधीच निगेटिव्ह विचार माझं जमतच नाही असं होऊच शकत नाही हा विचारच नको. हे होणार म्हणजे होणार, हे करणार म्हणजे करणार. आता काही मुलांनी खूप साऱ्या परफॉर्मन्स म्हणजे छान छान डान्स केले, सगळ्या गोष्टी केल्या. किती दिवसात, 2 दिवसात कोरिओग्राफर लागला का, मोठे काही गोष्टी लागल्या का, काही नाही. मला ठरवलं करायचं, झालं, होऊन गेलं. एकदा इथं डोक्यामध्ये आलं ना की संपलं. आणि नक्कीच तुम्ही त्यातून पुढे जाल. इथे लहान विद्यार्थी खूप बसलेले आहेत आणि NDAचे माझे मोठे विद्यार्थी पण आहेत. एक परिवार म्हणून आपण इथे राहताना प्रत्येकाने प्रत्येकाला समजून घेणं, जीव लावणं, त्यांचा गुरु बनणं हे पण तुमचं काम आहे. कदाचित ह्या लहान मुलांमध्ये तुमचे लहान भाऊ लहान बहिणी शाळेमध्ये आहेत, हे पण तुम्हाला विसरता कामा नये. आणि बरेचसे बदल पावलं पावलाला तुमच्यामध्ये होत आहेत, बघून आनंदही होतो. मागच्या 1 वर्षापूर्वी तुम्ही काय होते, आता काय आहेत, याच्यामध्ये खूप सारा फरक आहे, तो स्वतःला पण कळतो. अजून कालांतराने आपल्याला मोठ्या पदापर्यंत नक्कीच पोचण्यात मदत होईल आणि ते तुमची वाट बघतंय असं मी त्या ठिकाणी अपेक्षित करतो आणि आहेच ते. आणि विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. आणि सगळ्या शिक्षकांनाही त्यांच्याकडून असं कार्य घडावं की गुरु म्हणून तुम्हाला ताठ मानेने समाजात जाता आलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाल, कोणी कोणी भेटेल. एक विचार करा, शाळेच्या विद्यार्थ्यांना घडवणारे अजून 15 वर्षानंतर जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पुढे जाल, कोणी कलेक्टर म्हणून तुमच्याकडे येईल, कोणी PSI बनून येईल, कोणी पोलीस बनून येईल, कोणी तहसीलदार बनून येईल, कोणी व्यापारी बनून येईल, कोणी बिझनेसमॅन बनून येईल. याच्यामध्ये सगळे दडलेले आहेत. कोणी आमदार बनून येईल. प्रत्येक जण याच्यामध्ये बसलेला आहे. कोण काय बनेल सांगता येत नाही. तेव्हा किती अभिमान वाटेल. मग अभिमान वाटणार एकच आज जर जगामध्ये कोणतं पद राहिलंय तर ते आहे शिक्षक. त्याला शोभेल असं कार्य करा, रात्रीचा दिवस त्या ठिकाणी एक करा. कारण आपण जेवढं कामचुकार बनवू कदाचित त्याच्यातून आपलंच नुकसान आहे. हे विद्यार्थी सगळ्या बारीक बारीक गोष्टी पाहतात. कदाचित तुम्हाला 2 रुपये कमी जास्त होतात, प्रत्येक जण कमवतो. एक बिझनेसमॅन आज 5 लाख रुपये महिना कमवतो असं तुम्ही शिक्षकांनी गृहीत धरा. आज त्याला कोणी ते 1 रुपयाचं फुल घरी नेऊन दिलं का, तर नाही भेटलं. त्याच्या नशिबात ते नाही आहे. त्याला कोणी तो गुरु म्हणणार नाही. त्याची दुकान 5 लाख रुपये दररोज कमवून देणारी आहे जरी, पण ते मान त्याला नाही भेटला, तो तुम्हाला भेटलाय. त्याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. आणि शिक्षकांनी दिवस रात्र झोपून दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि नक्कीच त्यातून हे विद्यार्थी घडतील, उद्याचं भविष्य घडेल, उद्याचा भारत घडेल. कारण भारताबद्दल गाणे लागले का प्रत्येकाला शहारे येतात, सगळं काही वाटतं, चांगलं वाटतं, अभिमान वाटतो. पण थोडंसं बाहेर काय जात नाही की परत जैसे थे. हे होऊ नये, हे शिक्षकांनी काळजी घेतली पाहिजे. आणि नक्कीच तुम्हालाही गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. असेच पुढे जाल आणि या विद्यार्थ्यामधून कितीतरी हजारो भारताचं भविष्य घडेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्यासाठी आणखी एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी. गुरुपौर्णिमेच्या 1 दिवस अगोदर आपल्या गरुड झेप अकॅडमीच्या अंतर्गत जे हजारो मुलं आज देशसेवेसाठी सज्ज आहेत, पोलीसमध्ये असतील, आर्मीमध्ये असतील, आज जे ऑन ड्युटी आहेत, हजारो विद्यार्थी आपल्यासारखे. तर हा सगळा आढावा घेऊन आपल्या गरुड झेप अकॅडमीकडून पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आज आपले विद्यार्थी कुठे ना कुठे सेवेमध्ये रुजू आहेत. तर सकाळ वृत्तपत्राच्या माध्यमातून मान सन्मान आणि महाब्रँड्स असा पुरस्कार आपल्या गरुड झेप अकॅडमीला भेटलेला आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर, तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री जयंत पाटील सर यांच्या हस्ते आपल्या गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुरेश सोनने सरांना हा पुरस्कार काल देण्यात आला.
हा आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तो पुरस्कार आपल्या सर्वांचा आहे म्हणून. तर जोरदार टाळ्या झाली पाहिजे आपल्या अकॅडमीसाठी, आपल्या शाळेसाठी, आपल्या सैनिकांसाठी. सगळे टीचर्स एकदा पुढं एक त्याचे फोटो जोरदार टाळ्या. रेडी नवा सगळ्यांनी ओके. जो महोत्सव आहे तो हा सण गुरूंचा नसून शिष्यांचा आहे, आपल्या सर्वांचा आहे आणि आपण सर्वांनी मिळून हे साजरा करायचा होता. तो आपण खूप सुंदर प्रकारे साजरा केला. प्रेम प्रभु का बरस रहा है, पीले अमृत प्यासे, सातों तीरथ तेरे अंदर, बाहर किसे तलाशे, कन कन में हारी, क्षण क्षण में हारी, मुस्कानों में आंसुओं में हारी, मन की आंखें तूने खोली तो ही दर्शन पाएगा, पता नहीं किस रूप में आकर. त्याचा पुढचा कडो पण घेतो. नियति भेद नहीं करती, जो लेती है वो देती है, जो बोएगा वो काटेगा, जग कर्मों की खेती है. यदि कर्म तेरे पावन है सभी, डूबेगी नहीं तेरी नाव कभी, तेरी बाह पकड़ने को वो भेष बदल कर आएगा, पता नहीं किस रूप में आकर, पता नहीं किस रूप में आकर नारायण. तर आज आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून हजारो युवकांना, हजारो तरुणांना शासकीय सेवेमध्ये रुजू करणारे जे आपले सर आहेत त्यांच्या सोबत आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करण्याचं भाग्य लागलं. हे आपल्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे. आणि महत्वाचा विषय म्हणजे आपल्याला या ठिकाणी तिन्ही सर भेटले. सुरेश सर, निलेश सर आणि तिन्ही सर आपल्याला या ठिकाणी भेटले. म्हणून आपली गुरुपौर्णिमा सार्थक झाली सगळ्यांची. आणि आपण जे नवीन गुरुकुल हे आहे तर या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून पूजन पण झालं आणि या ठिकाणी गुरुपौर्णिमा पण साजरी झाली. खरंच आपल्यासाठी सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. 2 दिवसामध्येच गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपण सेट केला. पण एनडीएच्या विद्यार्थ्यांनी, शाळेच्या विद्यार्थ्यांनी, ओल्ड इंडियाच्या विद्यार्थ्यांनी इतकं चांगलं सहकार्य केलं आणि सर्व स्टाफने सुद्धा 2 दिवसामध्ये सर्वांनी इतकं सहकार्य केलं की आपला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम खूप सुंदर करून दाखवला. खूप सुंदर की म्हणजे पाहूनच अत्यंत आनंद होतोय. सर्वांचे मनापासून आभार. सर्व कर्मचाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, शाळेच्या विद्यार्थ्यांचे सर्वांचे आभार मानतो मी, कारण आपल्या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम सुंदर केलेला आहे. आणि येणाऱ्या काही वर्षामध्ये शिक्षणामध्ये, संस्कृतीमध्ये शूरवीरांचा वारसा घेऊन आपल्याला आपल्या सैनिकी स्कूलचं नाव देशभरामध्ये गाजवायचं आहे. हा आपल्याला संकल्प या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वांना घ्यायचा, सर्वांना. कारण हा संकल्प आपण कधी घेऊ, आपण जर व्यसनापासून दूर राहू तर, आणि आपण चुकीच्या मार्गावरून जर स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला तर आपण हा संकल्प घेऊ आणि एक दिवस नक्कीच गरुड झेप सैनिकी स्कूलचे नाव देशभरामध्ये आपण गाजवल्याशिवाय राहणार नाही. हा शपथ आपल्याला आज घ्यायची. एवढं मी बोलून माझंच संपवतो. आणि आपल्याला जोरदार घोषणा द्यायची आहे. भारत